जय शिवराय. आपण छत्रपती संभाजीनगर येथे आमचे मित्र धर्मवीर चावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पाटील उगले यांना भेटण्यासाठी आलो. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ताच पाठीमागे आपण बघितलं असेल टीव्ही चॅनलवरती की प्रसाद लाड यांना जाब विचारण्यासाठी ते गेले असता त्यांच्या ठिकाणी मारण्याला आले, असा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना 2 दिवस दाबून ठेवण्यात आलं पोलीस स्टेशन येथे. गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता देखील नजर कैदेत ते आहे असं कळल्याच्या नंतर आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो. आताच पोलीस बांधव बाहेर या ठिकाणी आहेत. तर गणेश पाटील उगले यांचं कार्य असं आहे, ज्यावेळेस आम्ही छत्रपती शिवर बांगला येथे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील अंतरवाली येथे उपोषणाला बसले होते, त्याच्या नाकातून ब्लड आलं होतं. त्यावेळेस आम्ही पती पत्नी शिवर बांगल्यावरती उपोषणाला बसलेलो होतो. स्वतःची आम्ही त्यावेळेस गाडी देखील जाळली होती, आमचा हात वगैरे जळाला होता. त्यावेळेस गणेश पाटील उगले यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी जरांगे पाटलाशी बोलणं करून दिलं आणि गॅलेक्सी हॉस्पिटल येथे पती पत्नीला ॲडमिट केलं. मी आतापर्यंत अनेक वेळा समाज बांधव ज्या वेळेस वेळ येते या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस उगले पाटील हे सगळं बाजूला ठेवून त्यांच्या जामीनची व्यवस्था असेल, त्यानंतर त्यांना SP ऑफिस असेल, तिथं जाण्याचं असेल, आपले कार्यकर्ते घेऊन तिथं हजरात असतात. आणि म्हणून अशा चळवळीच्या कार्यकर्त्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर आपलंही कर्तव्य आहे की चळवळीच्या कार्यकर्त्याला सपोर्ट करणं. आता आपण या प्रकरणाची चौकशी केल्या असता आपल्या लक्षात आलं की हे फक्त जाब विचारण्यासाठी गेले होते, परंतु त्यांचा गुन्हा दाखल झाला. हेच प्रसाद लाड यांनी पाठीमागा मराठवाड्यातील मराठ्यांना या ठिकाणी निजामी अवलादी असं म्हटलं होतं. जरांगे पाटलांना देखील खालच्या भाषेमध्ये अनेक वेळेस ते बोलले होते आणि त्यामुळे एक क्रांतिकारक विचाराचा माणूस समोर येऊन त्यांना जाब विचारला की तुम्ही माफी मागा, सकल मराठा समाजाची माफी मागा, तसेच जरांगे पाटलाच देखील माफी मागा की तुम्ही असं वक्तव्य केलं. आणि हे जाब विचारण्यासाठी ते गेला असता त्यांचा गुन्हा दाखल केला. परंतु आपले देखील कर्तव्य आहे, असे लढणारे जे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे आपण देखील खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आताच पाठीमागे मी ज्यावेळेस हद्दपार झालो त्यावेळेस गणेश पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केले छत्रपती संभाजीनगर विभाग आयुक्त कार्यालयावरती की संबंधित व्यक्ती हा स्वतःच्या जमिनी विकून शेतकऱ्यांसाठी असेल, मराठा आरक्षणासाठी असेल आणि ज्या ज्या ठिकाणी समाज हिताचे आंदोलन होत असतील तिथं आम्ही सहपत्नीक आमचे कार्यकर्ते घेऊन तिथं आम्ही भेटी देत असतो. आणि असे माणसं जर हद्दपार होत असतील तरी निषेधार्थ आहे असं त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करून आमची पुढे हद्दपारी देखील या ठिकाणी रद्द झाली. त्यानंतर ते स्वतः आमच्या घरी येऊन त्यावेळेस आमचं सांत्वन केलं, तर तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगणारे लोक कमी झाले. आपण ज्यांच्यासाठी लढतो, ज्यांच्यासाठी पळतो, त्या लोकांनी जर आपली काळजी घेतली नाही तर निश्चितच लढणारा माणूस खचतो. आणि म्हणून ते माझ्यासाठी आले, आमचंही कर्तव्य आहे त्यांच्यासाठी जाणं, म्हणून आम्ही आज भेट देण्यासाठी आणि आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव आहोत असं त्यांना ठणकावून सांगण्यासाठी आणि जो त्यांच्या या ठिकाणी चुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे जे महापुरुषांच्या विचारानं जे चालणारे लोक आहेत त्यांना निश्चितच हा त्रास होणार आहे. त्या त्रासाला आपण सामोरे जाऊन सर्व एकजुटीने आपण हा लढा पुढे या ठिकाणी लढू असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.